कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार आणि एकंदरीतच कांद्याच्या भावात सध्या सुधारणा झालेली आहे. तर सुधारणा कशामुळे होती, काय त्या संदर्भातील महत्त्वाची मोठी अपडेट, संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची विनंती, व्हिडिओ शूट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून द्या. लाईक करून म्हणजे सांगा जेणेकरून नोटिफिकेशन जोपर्यंत सर्व पोहोचते. चला तुमच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. करू शकता कांदा दरात सुधारणा, सरासरी 3,000चा टप्पा पार, कशामुळे दर सुधारले बघू शकता. संपूर्ण बातमी. आशियातील प्रमुख कांदा बाजारापैकी एक असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याच्या दरात सकारात्मक बदल दिसून येत आहे. बाजारात कांद्याचा सरासरी दर प्रति क्विंटल 3,000 रुपयाच्या पुढे गेला असून उत्कृष्ट दर्जाच्या मालाला 2,400 ते 3,100 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. मागील आर्थिक वर्षात कांद्याचे सरासरी दर 1,100 ते 1,200 रुपये दरम्यानच राहिल्याने अनेक उत्पादकांना तोटा सहन करावा लागला. वाढता मंजुरी खर्च, बियाणे, खते आणि औषधाच्या किमती, अवकाळी पाऊस, गारपीट आणि उष्णतेमुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. सध्या मात्र पूर्व आशियातील देशाकडून वाढती निर्यात आणि विविध राज्यातून होत असलेली खरेदी यामुळे पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी सध्या मात्र बाजाराचे चित्र बदलताना दिसत आहे. पूर्व आशिया देशाकडून वाढती निर्यात मागणीचा परिणाम होत आहे. कांद्याला वाढती मागणी असल्याने दर टिकून राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र झालेल्या नुकसानीच्या तुलनेत सध्याची दर पातळी अद्यापही पुरेशी नसल्याने भावना शेतकरी व्यक्त करत आहे. आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. दर सुधारण्याची ही आहे कारणे. खरपातील नवीन लाल कांदा बाजारात येण्यास अजून 4.5 ते 5 महिन्याचा अवधी आहे. मध्य प्रदेश, इतर राज्यातील कमी उत्पादन आणि देशातील वाढती मागणी आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यात नाशिकच्या कांद्याची चांगली मागणी आहे. इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर व पूर्व आशियातील देशांमध्ये निर्यात काहीशी वाढल्याने बाजारात आधार आहे. मनोज जैन, कांदा व्यापारी, निर्यातदार, लासलगाव यांचं काय म्हणणं आहे तर बघू शकता. कांद्याची आवक बाजारपेठेत जरी असली तरी अन्य देश, अन्य राज्यातील बाजारपेठेत कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरात युद्धस्थिती कमी झाल्याने बाजारात काहीसे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून त्याचे अनुकूल परिणाम कांद्याच्या दरातील चढउतारावर दिसून येत आहे. मनोज जैन, कांदा व्यापारी, निर्यातदार यांचं म्हणणं आहे. लासलगाव ठिकाणचे आहे. धन्यवाद. अपडेट होतो म्हणजे महाराष्ट्र जिल्ह्यात.